मंजूर नसेल ना हे, मी घेतो. निघ. तू गेली नाहीस अजून? जा, तुझा नवरा गेला ना, त्याच्या मागे मागे जा. तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? अगं कोणी का सांगेना, पण हे सगळं खरं आहे ना? नाही, हे पूर्ण खरं नाहीये बाबा. तेच तर मी तुम्हाला मगासपासून सांगण्याचा प्रयत्न करते. पण तुमच्या मनात अविनविषयी असलेला राग ते मान्य करायला तयार नाही. एकदा त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहून बघा बाबा, मग तुम्हाला कळेल हे अपयश नाही. मान्य आहे तुमच्यासारखे पैसे नाही आहेत आमच्याकडे, पण म्हणून यांनी कधीही प्रयत्न करणं सोडलं नाही सोडलं बाबा. किंवा चुकीच्या मार्गाला लागले नाहीत पैसे कमवण्यासाठी, किंवा घरात बसून राहिले नाही. आमच्या घरात आई, दादा, वहिनी, माझी नणंद, मी, माझी 2 मुलं, एवढं मोठं कुटुंब आहे माझं. त्या सगळ्यांना हे एकटे सावरतायत, एकटे पोसतायत, एकटे सांभाळतायत. माझा नवरा, आमच्याकडे जे काही आहे त्यात आम्ही खुश आहोत, समाधानी आहोत. हे सगळं आता मी तुम्हाला जे सांगितलं ना, ते त्यांच्या कर्तबगारीची पावती आहे. आता राहिला प्रश्न माझा नवरा माझ्याशी कसा वागतो याचा, तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, हा आम्हा दोघांमधला प्रश्न आहे. आणि त्यासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान करावा, हा हक्क मी तुम्हाला दिलेला नाहीये बाबा. आम्हाला तुमच्याकडून कुठलेही कॉन्ट्रॅक्ट किंवा तुमचे उपकार नको आहेत. माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर, खूप प्रेम आहे बाबा. ते कायम असंच राहू देत. तू येणार आहेस की जातेस माहेरी? साथ सोडायला हात धरला नव्हता तुमचा. चला. येते बघ. अहो 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 ऐका ना. अहो पण काय गरज होती तिथे यायची? काय गरज होती तुला? निक्षून सांगितलं होतं ना, यायचं नाही, यायचं नाही, यायचं नाही. पण नाही, तुला यायचं होतं. स्वतःची अक्कल पाचवायची होती. कोणी सांगितलं होतं यायला? तुम्ही जरा शांत व्हा ना. अरे कसं शांत होऊ मी? आणि काय सांगू तुझ्या बापाला? त्यांनी मला सांगितलं होतं की नाही, माझ्या पोरीला काही बोलूच नकोस, मी काय करतो तिला सांगू नकोस. अख्खी पोरगी आली तिथे, तिथून शायनिंग मारलीस तू, अक्कल पाजळलीस स्वतःची. कसं मिळणार टेंडर? कसे मिळणार पैसे? तेलंगचा फोन आला, काय सांगू मी? बोल ना, आहे उत्तर. निदान मी तिकडे आले म्हणून मला कळलं तरी. काय चाललंय इकडे? पैशांसाठी तुम्ही हे सगळं सहन करत बसला होता? माझी माय, पैशांसाठी मी काही करीन, आता काही करीन. पण तुला मला अक्कल शिकवायला कोणी सांगितली? तुम्ही शांत व्हा. घे तेलंगचा फोन घे. नाही नाही घे ना, बोला. तुम्ही बोल ना. शांत बोला ना तुम्ही. बोला. असं करू नका, बोला. हो तुम्ही शांत. नमस्कार पाटकर. नमस्कार. काय होतीये की नाही पैशांची व्यवस्था? हा, होतीये. ते प्रयत्न सुरू आहेत. वा शाबास. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो, नाही म्हणजे मिळायलाच पाहिजे नाही का? तर मग तुम्हाला तयारी ठेवावी लागेल पाटकर रस्त्यावर येण्याची. हा, नाही असं होणार नाही. देईन मी पैसे. मी वाट बघतोय.
2 महिने आहेत बरं तुमच्याकडे. दिवस मोजायला सुरुवात करा. काय म्हणाला ते? परत एकदा धमकी दिली मला. काय? काय 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 सांगू मी त्याला. पैशाची व्यवस्था होत होती, पण नाही, बायको आली, स्वतःची अक्कल पाजळली आणि सगळं घालवलं. हे सांगू? नका ना असं म्हणू. होईल काही ना काहीतरी व्यवस्था, मिळेल तुम्हाला ते टेंडर. ये बाई, तुझ्या सहानुभूतीची गरज नाही हा मला. जे काय करायचं ना मी बघेन. तू मध्ये बोल नकोस. मला बोलायचंच नाही ना तुझ्याशी. अहो हट. अहो ऐका ना. काय ग शांत शांत कायस? बाबांचा खूप गैरसमज झालाय रे. ते खूप चिडलेत आईवर. आय होप त्यांना खरं काय ना ते लवकरात लवकर कळेल आणि ते आईशी पुन्हा चांगले वागतील. अगं पण तो गैरसमज दूर होणार कसा? एकतर तुझ्या आजोबांनी समजवलं ना तरच. आजोबा काही समजवणार नाही आणि बाबांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वासही बसणार नाही. मग तू काय करणार आहेस? मला काहीतरी करावंच लागेल. आई बाकी सगळं सहन करू शकते, पण बाबा तिच्याशी बोलले नाहीत ना की तिला खूप त्रास होतो आणि मला ते बघवत नाही. मला काहीही करून हे सिद्ध करावं लागेल की आईने हे केलेलं नाही आणि मी ते प्रूफ सकट सिद्ध करेन. हॅलो दिव्या, आपला प्लॅन चांगला वर्क होतोय. अगं सकाळी पण ते भाऊजी अनुवर इतकी चिडले होते ना, तिच्याकडे ढुंकून पण बघत नव्हते. येस येस, अगं काय सांगतेस काय? हो ना सीमा, तू जर का रोज मला अशा बातम्या पुरवत राहिलीस ना तर बघ, त्या अनुला घराबाहेर काढायला अजिबात वेळ लागणार नाही. तू ह्याचं टेन्शनच घेऊ नको दिव्या. मी तुला सेकंदाची बातमी वेळेवर देत राहील. मला असं वाटतंय ना, हे सगळं आपल्याला आधीच का नाही सुचलं? आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी जर मी तुला सांगितल्या असतात तर आतापर्यंत तर ती अनु घराबाहेर सुद्धा गेली असती. ठीक आहे असो, पण सीमा तुला काहीही मदत लागली तर सांग. त्या अनुला बर्बाद करायला मी वाटेल ते करू शकते. मीही. आता हे छोटे छोटे खेळ खूप झाले. आता मी माझा मोठा डाव खेळणार आहे आणि त्या अनुला कायमचं घराबाहेर हकलणार आहे. आणि असंही उद्याचा मुहूर्त पण चांगलाच आहे ना, गुढीपाडव्याचा. गुढीपाडवा. बाय. शुभ गुढीपाडवा. अरे आलात तुम्ही? मी माझ्या मर्जीने पूर्ण शुद्धीत कोणाच्याही दबावाखाली न येता माझी इच्छा होती म्हणून त्यांच्याशी लग्न केलं. आता आमच्यात जे काही घडतंय ते आम्ही दोघं बघून घेऊ ना. ते चूक की बरोबर त्याचं काय करायचंय हे आम्ही बघून घेऊ. ते तुम्ही कशाला मध्ये पडताय? घ्या पाणी. अहो चहा करू का तुमच्यासाठी? नाही नको. कसला एवढा विचार करताय? हा, काही झालंय का? अहो काय विचारते मी मगापासून? काय झालंय? शुभदा, मला ना अनुची खूप काळजी वाटते. अनुची काळजी? असं अचानक काय झालंय? हा, आज अनु आली होती. ऑफिसमध्ये? साईटवर.
तुम्हाला भेटायला? तुम्ही तरी असे का वागलात पण? सांगितलं ना तुला, त्या थर्ड क्लास माणसाला धडा शिकवण्यासाठी. पण अगं झालं उलटच. आपली अनुच मला सुनावून गेली. मला म्हणाली की बाबा हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे, आमच्यामध्ये बोलू नका म्हणून. शुभदा, आपली अनु इतकी परकी झाली का ग? अगं अगं मी बाप आहे तिचा, कसं सांगू तिला? तिच्या काळजीने माझं काळीच तुटतं अगं. शुभदा, माझ्यासमोर उभी होती ना ती आपली अनु नव्हती ग. ती त्या थर्ड क्लास माणसाची बायको होती. त्याच्या त्या घाणेरड्या वागण्याचं समर्थन करत होती. ती भलतीच कोणीतरी होती. अहो नका नका एवढा विचार करू, आणि मनाला तर मुळीच लावून घेऊ नका. मला तर वेगळीच काळजी वाटते. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून अविनाश रावांनी आपल्या अनुला जास्त त्रास दिला तर? असं नाही होणार काहीच. अहो पण तुम्ही तरी असं का वागलात? देऊन टाकायचं होतं ना त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट. आपल्या अनुचंच भलं झालं असतं ना त्यांनी. अगं शुभदा, फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्व नसतं, आणि त्या माणसाला तर नाहीच आहे. त्याला जर मी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर तो आपल्या अनुला त्रास देणार नाही. कशावरून सांग ना? कशावरून तो आपल्या अनुला त्रास देणार नाही? नाही, पण आता ठरलं. आता तर मी त्याला कॉन्ट्रॅक्ट देणारच नाही. बघतो. अहो बसा बाई, बसा. अगो अभि, तुम्ही इकडे काय करता? तुम्हाला आज भेटायला आलोय वहिनी. नाही, त्या दिवशी मोठ्या टेचात सांगितलं होतं की माझे पैसे परत करणार म्हणून. माझ्या कानाखाली देखील ठेवून दिली. विसरलो नाही आम्ही. बोला, कधी देणार माझे पैसे? अहो या संदर्भात आपलं बोलणं झालं ना, आणि आत्ताच झालंय. ते मी तुमच्याशी बोललो. पण आता खास वहिनींशी बोलायला आलोय. बोला वहिनी, कसे अरेंज करणार आहात माझे पैसे? काय आहे काय तुमच्याकडे इथे? हा? तसं तर बरंच काही आहे. ए गप. काय रे, हिम्मत कशी झाली तुझी माझ्याशी असं बोलायची? आता एक शब्द जरी बोललास ना तर कानाखाली नाही मारणार, चांगलं कुठून काढीन मी तुला. पैसे घेतले म्हणून काय वाटेल ते येऊन बोलशील तू? नीट बोलत होते मी तुमच्याशी, आता तू करून बोलणार. आता हिम्मत केलीयस माझ्या समोर असं बोलायची, पण यापुढे असा विचार सुद्धा आला ना, माझ्याहून वाईट कोणी नसेल. तेलंग, ठरलेल्या तारखेला तुझे पैसे तुला मिळणार, नक्की मिळणार. पण आता चालतं व्हायचं, कळलं? चल निघ.
ठीक आहे, मी आता जातो. पण आता रस्त्यावर राहायची तयारी ठेवा. नाही तुझ्या पोरांना पिकेला लावलं, नाव तेलंग सांगणार नाही. अभि शांत हो. नाही नाही अभि शांत राहा तू. निघ. पाटकर, शांत राहायला सांगितलंय ना. मोठ्यांचं ऐकायचं चांगलं असतं ते. आई, हा माणूस कशाला आला होता? आणखीन कशाला? पैसे मागायला आला होता. धमकी देऊन गेला तो. आई तुम्ही घाबरू नका. आपण त्याला घाबरून राहिलो ना तर तो असंच आपल्याला धमकावत राहील. तुला अक्कल पाजवायला कुणी सांगितलंय? एवढं कळतं का तुला? ज्यांना कळत नाही त्याबद्दल बोलू नये. हॅलो, हा बोला बोला वकील साहेब. काय? हा बरोबर, ती जमीन. अहो सांगता काय, त्याची केस स्टँड होतीये? नाही पण तुम्ही म्हणता तसं 100% निकाल आपल्या बाजूला लागेल ना? थँक्यू सो मच सर. थँक्यू. अभि, अरे कोणाचा फोन होता रे? वकिलांचा फोन होता. काय म्हणत होता ते? ते म्हणाले आपली एक जमीन आहे, त्याची केस आता स्टँड होतीये कोर्टात आणि 100% चान्सेस आहेत ही केस आपण जिंकण्याचे. अहो मी म्हटलं होतं ना तुम्हाला, काही ना काहीतरी नक्की होईल. पैशांची सोय होईल. हो ग बाई, देवच पावला ग बाई. पैसे मिळाले ना, आधी या तेलंगच्या तोंडावर जाऊन मारतो की नाही बघ. देऊन टाक मेल्याचे पैसे. तो आला आणि माझं बीपी वाढलं. अरे देवा, अरे मी बीपीची गोळी खायलाच विसरले. थांब, आलेच, आधी गोळी खाऊन येते. हा आले आले. अहो अहो ऐका ना, तो तुमच्या बाजूनेच निकाल लागेल. तुम्ही काळजी करू नका. विचारलंय तुला? नाही ना? मध्ये मध्ये बोलायची काय गरज आहे? अहो ऐका ना, असं का बोलताय तुम्ही? ऐकून तर घ्या माझं. आई, काय झालंय बाबांना? असं का वागतायत ते तुझ्याशी? पिहू, बापरे, आजोबा असं वागले बाबांशी? आधी तर माझा विश्वासच बसला नव्हता. पण मग मी जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं ना पिहू, तेव्हा हादरले मी. अविनचा गैरसमज कसा दूर करू मी, मला ते माझ्याशी बोलायलाही तयार नाहीये. आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तूच म्हणतेस ना, खोट्याचं आयुष्य फार नसतं. खरं एक दिवस आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. बाबांनाही खरं काय आहे ते लवकरच कळेल.
पिऊ तू पण बस बाळा. हे काय रेवती कुठे आहे? रेवती मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलीये. मला फोन आला होता, जेवण येणार. प्रथमचा काय प्रॉब्लेम आहे? आपल्याबरोबर जेवायला बसायचं नसतं का त्याला? आणि जर असं असेल तर कोणीतरी समजावून सांगायला हवं ना. अरे नाही नाही तसं नाही. तो मगाशीच जेवला. त्याला खूप भूक लागली होती आणि अभ्यास पण खूप करतो ना तो, म्हणून तो जेवला. सारखी भूक लागते रे त्याला. मस्त. बरं मी काय म्हणते, उद्या सकाळी तुम्ही सगळे घरी आहात ना? राजा तुला सुट्टी आहे ना ऑफिसला? ऑफकोर्स सुट्टी आहे आई. अगं पाडवा आहे ना उद्या. उद्या गुढीपाडवा? कामाच्या नादात काही लक्षातच राहत नाही माझ्या. एवढा कर्जाचा डोंगर केल्यावर काय होणार दुसरं? काय बोललीस तू? नाही, पैशांचं टेन्शन आहे ना खूप, त्याच्यामुळे विसरला असाल तुम्ही, लक्षात राहत नसेल असं म्हणायचं होतं मला. नाही पण हे टेन्शन फार काळ टिकून राहणार नाही. हे दिवस पण सरते. विश्वास आहे माझा, उद्याचा सण आपल्या सगळ्यांसाठी आशेचा, उमेदीचा असणार आहे. अगदी तसंच होईल अनु. पानू काय ग, उद्याची तयारी केलीस की नाही तू? हो हे सगळं झालंय. काल संध्याकाळी येताना सगळं घेऊन आले. फुलांचा हार आणलाय, बत्ताशाचा हार आणलाय, कडुलिंबाची पानं आणली आहेत, पूजेसाठी फुलंही आणली आहेत. आता जेवण झालं ना की कलश आणि नवीन वस्त्र काढून ठेवते हा पूजेसाठी. दादा पोळी वाढू. स्वयंपाकाचं काय पण? नाही म्हणजे श्रीखंड करणार आहेस ना? तुला माहिती आहे ना मला श्रीखंड पुरी खूप आवडते ते. काळजी करू नका, व्यवस्थित स्वयंपाक करेन मी. फक्त आई यावेळेला श्रीखंड बाहेरून आणलं तर चालेल का? नाही नाही नाही, मला बाहेरून आणलेलं श्रीखंड अजिबात आवडत नाही. हो, कारण तुला आईच्या हातचंच श्रीखंड आवडतं. अहो ऐका ना, तुम्ही उद्या बाजारातून येताना श्रीखंड आणाल का? आणाल का? अनु मी आणेन श्रीखंड. काय मी आणू शकत नाही? 1 वर्ष नाही साजरा केला गुढीपाडवा तर फरक पडणार आहे का? हो तुम्ही जरा शांत व्हा ना. विचारलंय तुला? वहिनी प्लीज प्लीज शांत व्हा. दादा जेवताना वाद नको. अहो सणासुदीच्या दिवशी तोंड पाडून बसून राहायचं आहे का? माझी खात्री आहे उद्याचा गुढीपाडवा आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं घेऊन येईल. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा.